मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 23 ऑगस्टच्या भागामध्ये वृंदा आता आनंदी आणि सार्थकचा रेश्माने व्हायरल केलेला फोटो पाहते आणि म्हणते, वा वा रेश्मा, काय काम केलंस ग तू. आणि ती लगेच रेश्माला कॉल लावते. रेश्माला कॉल लावून तिची आता ती तारीफ करते आणि म्हणते, वा, हे तर उत्तम काम झालं. म्हणजे काम असं झालेलं आहे की एकतर त्या आनंदी आणि सार्थक यांचा फोटो व्हायरल झालाय, बदनामी तर झालेली आहे. दुसरं म्हणजे सुधाला समजेल की ही मुलगी काय लायकीची आहे. किचनमध्ये येऊन तिला मदत केली म्हणून हुरळून जात होती ना, चांगली मुलगी, संस्कारी मुलगी. आता तिला पण समजेल कशी मुलगी आहे आणि मग तुझा मार्ग मोकळा. हे तू खूप चांगलं काम केलंस असं म्हणत आता इकडे वृंदा रेश्माची तारीफ करत असते. रेश्मा स्वतःशीच खुश होते आणि तिला वाटतं आपण जगच जिंकलं. तोपर्यंत इकडे आता केसची पुढची तारीख घेत आनंदी बाहेर पडते. आनंदी, मालती, अण्णा सगळेच जण असतात. तेवढ्यात अंशुमन येऊन आनंदीला गाठतो आणि म्हणतो, काय माझ्या विरोधात जाणं महागात पडलं ना तुला. तुला माहित नाहीये मी काय चीज आहे ते. मी तुला आता असा मार्गाला लावेन ना, तुला माहिती नाहीये. माझ्या वाट्याला जाऊ नकोस, नाहीतर आता हे रिपोर्ट दाखवून तुला जेलमध्ये पाठवायला मी कमी नाही करणार असं म्हणत आता इकडे अंशुमन आनंदीला धमकी देत असतो आणि बाकी सगळेजण बघण्यापलीकडे काहीच करू शकत नसतात. आनंदी खूप चिडलेली असते, पण तिला कोर्टाच्या बाहेर तमाशा करायचा नसल्या कारणाने आनंदी शांत बसते. आता मात्र आनंदीच्या शांत बसण्यामुळे अंशुमनला अधिकच चेव येतो आणि तो आनंदीला नको नको ते बोलतो आणि तिकडून निघून जातो. गायत्री म्हणते, तुम्ही लक्ष देऊ नका, हा असा बोलणारच, आपण आता घरी जाऊया. सगळेजण घरी येतात, पण आनंदीला खूप वाईट वाटत असतं आणि ती म्हणते, काय घडून बसलं हे सगळं, कसा तो फोटो व्हायरल झाला आणि काय घडलं याच्यावरती गायत्री सांगते, तुम्ही कुणी चिंता करू नका, याच्यातून आपण काहीतरी मार्ग काढूया. मग सगळेजण घरी येतात. तोपर्यंत इकडे आता बेणारेंना सार्थक सांगत असतो, बेणारे, नुसतं हातावर हात धरून बसून उपयोग नाहीये, आपल्याला आता काहीतरी करायला पाहिजे. तुम्ही मोबाईल हातात घ्या बरं, मोबाईल हातात घ्या आणि माझा व्हिडिओ बनवा, मी जे बोलायचं ते बोलतोय. बेणारे म्हणतो, काय करताय सर तुम्ही. याच्यावरती सार्थक म्हणतो, बेणारे, तुम्हाला सांगितलंय ना तेवढं करा, घ्या बरं हातामध्ये मोबाईल आणि शूट करा. आता बेणारे शूटिंग करायला लागतात. सार्थक बोलायला लागतो. सार्थक सांगत असतो की आनंदी, तुमचा आणि माझा फोटो व्हायरल झालाय आणि त्या संदर्भात मला पूर्ण जगासमोर सत्य आणायचं आहे. आणि इकडे व्हिडिओ शूटिंगला सुरुवात होते. पण तोपर्यंत वृंदाची कारस्थानं काही थांबायला तयार नसतात. वृंदा आता तो फोटो घेऊन सुधाचे कान भरायला येते. सुधाला म्हणते, बघ, हीच ना मुलगी आपल्याकडे आली होती, बघितलंस ना सार्थक सोबतचा फोटो कसा तिने व्हायरल केलाय तो, म्हणजे सार्थकला उद्या तिला ब्लॅकमेल करायला बरं. सुधा म्हणते, नाही ग, तशी नाही आहे ती मुलगी खूप चांगली आहे. याच्यावरती वृंदा म्हणते, अगं फोटो बघ तरी, आणि हा कोणी दुसरा व्हायरल केला असणार. ह्या दोघांचा फोटो व्हायरल करण्याची तिसऱ्या व्यक्तीला गरजच काय, तू सांग बरं मला. हा मुद्दाम तिनेच फोटो व्हायरल केलाय, उद्या आपल्याला ब्लॅकमेल करेल, पैसे मागेल आणि असं काहीतरी करणाऱ्या ह्या मुलींची टोळी तुला माहित नाहीये. सुधा म्हणते, नाही, तू काहीही बोललीस तरी आनंदी अशी मुलगी नाहीये. शलाका म्हणते, अगं काकू, तुला खरंच माहिती नाहीये, अशा गोष्टी दूर शहरामध्ये घडतात, मग आपल्यामध्ये घडल्या तर काय कठीण आहे किंवा काय चुकीचं आहे, हे असंच आहे. याच्यावर सुधा म्हणते, नाही, माझ्या सार्थकवरती पूर्णपणे विश्वास आहे आणि आनंदीवरती पण, असं म्हणत सुधा वृंदाला धुडकावून लावते. इकडे आनंदी देवाचा धावा करत असते आणि म्हणते, हे काय माझ्यासोबत तू देवा लावलेलं आहे सगळं, हे माझ्यासोबत का होत आहे, म्हणजे मी सच्चेपणाची साथ देते तर हे माझ्यासोबत का घडतं आहे, असं म्हणत आनंदी आता देवाचा धावा करत असते. त्याच वेळेला शकू आता देवासारखी धावत तिकडे येते आणि शकू म्हणते, आनंदी, अगं व्हिडिओ बघ, आनंदी व्हिडिओ बघ, असं म्हणत सार्थकचा व्हिडिओ जो फोटो प्रमाणेच व्हायरल होत असतो तो पण सोशल मीडियावरचा व्हिडिओ आता आनंदीच्या समोर येतो. सार्थकने त्या व्हिडिओमध्ये आता पूर्णपणे क्लेरिफिकेशन दिलेलं असतं की हा फोटो कोणत्या परिस्थितीमध्ये काढला गेलेला आहे. सार्थक म्हणतो, खरं सांगायचं तर आपल्या कामाबद्दल प्रामाणिक असलेल्या सुसंस्कारित अशा आनंदी आहेत आणि आमच्या इथे साडीचं काम करण्याचं त्या काम करतात, साडी विणण्याचं देखरेख करतात आणि त्याच साडीची एक स्पर्धा होती. साडी विणण्याच्या स्पर्धेमध्ये मी तिथे जज होतो आणि मला पोहोचायला उशीर होत होता, माझी कार बंद पडली होती आणि त्याच वेळेला मिस आनंदीने त्यांच्या स्कूटीवरती मला लिफ्ट दिली आणि मी गाडी चालवत होतो, त्यांचं हेल्मेट मी घातलं होतं. हे हेल्मेट मी घातलं, पण ज्या वेळेला आम्ही स्पॉटवरती पोहोचलो त्यावेळेला ते हेल्मेट त्यांच्या डोक्याचं असल्यामुळे मला छोटं झालं आणि मी ते हेल्मेट काढण्याचा प्रयत्न करत होतो, त्या सुद्धा मला मदत करत होत्या आणि त्याच वेळेला त्यांचा तोल गेला हेल्मेट ओढताना आणि त्यांना मी सावरलं आणि त्यावेळेचा फोटो कोणीतरी कॅप्चर केलाय आणि हा असा पद्धतीने तो व्हायरल केलेला आहे.
खरं तर मी तुमची आनंदी माफी मागतो. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालेला आहे. माझ्यामुळे तुमची बदनामी झाली आणि तुमच्यासारख्या सुसंस्कारित मुलीला हे असं बदनामी होणं किती त्रासदायक आहे हे मला माहिती आहे आणि याला कुठेतरी मी जबाबदार आहे. मला माफ करा. असं म्हणत सगळ्यांच्या समोर सार्थकने घडलेला प्रकार सांगत कोणत्या परिस्थितीमध्ये हा फोटो काढलाय हे सुद्धा समोर आणत आनंदी निर्दोष आहे हे सिद्ध केल्यामुळे आता मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो. सार्थकच्या व्हिडिओमुळे आनंदी आणि सार्थक यांच्या फोटोबद्दलचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. वृंदाचा जळफळाट होतो. रेश्मा चिडायला लागते. आता मात्र आनंदी सुद्धा सगळ्यांना आनंद होतो. आनंदी सार्थकला कॉल करते आणि म्हणते, सर खरंच तुमचे जितके आभार मानू ना तितके थोडे आहेत. सार्थक म्हणतो, आनंदी मी हे फक्त तुमच्यासाठी नाही केलं तर माझ्यासाठी पण केलेलं आहे. कारण माझ्यामुळे तुमच्यावरती ही वेळ आलेली आहे. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत होता ते मी कसं बरं बघेन आणि तुमच्यासारख्या मुलीला हे सहन होणार नाही मला माहिती आहे आणि म्हणून मी हे सगळं केलंय. असं म्हणत सार्थक आता आनंदीला बोलत असतो. तितक्यात तिथे सुद्धा येते आणि म्हणते, खरंच तुझ्यासारखा मुलगा असल्याचा मला पुन्हा पुन्हा अभिमान वाटतो. आज तू सिद्ध केलेला आहेस की तुझ्यासारखा मुलगा असणं हे आईसाठी किती भाग्याचं आहे. असं म्हणत सुद्धा आता सार्थकचं कौतुक करते, त्याला जवळ घेते. इकडे सगळीकडे सार्थकचीच चर्चा चालू असते. आता इकडे अण्णा म्हणतात, खरंच सार्थक सर म्हणजे ग्रेट आहेत. बघ ना किती आपल्याला त्यांनी आता उपकार केले. गायत्री म्हणते, खरंच एक सार्थक सर आणि एक हा अंशुमन म्हणजे सार्थक सर आनंदीला किती दिवस ओळखतायत तरी सुद्धा आनंदीला इतकं चांगलं बोलतायत, इतकं चांगलं तिच्याबद्दल सांगतायत. आणि हा बघितलंस ना हा कसा वागतोय ते. या अंशुमनला 4 वर्ष आनंदीला सुखात ठेवता नाही आलं आणि यासाठी तो तिला दोष देतोय, असं कोर्टामध्ये वाभाडे काढतोय. याच्यावरती आता मात्र बाबा म्हणतात, अण्णा सांगतात की हे बघ हा व्हिडिओ आपण कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर करू शकतो का. दादा म्हणतो, हो नक्की करू शकतो. याच्यावरती गायत्री म्हणते, हो हा व्हिडिओ आपण कोर्टासमोर पुरावा म्हणून सादर करू शकतो, पण अंशुमनला इथे विष दिलं नाही या संदर्भात आपल्याकडे कोणता पुरावा नाही. तितक्यात तिथे लीना आहे. त्याने म्हणते, पुरावा आहे. मी न माझ्या मोबाईलमध्ये जुने व्हिडिओ आणि हे सर्च करत होते. हे बघा मला काय सापडलं. याच्यामध्ये अंशुमन स्वतःच्या हाताने पाण्यामध्ये टाकताना दिसतोय पुडी आपल्याला. असं म्हणतात आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. खूप मोठा पुरावा हातात असतो. दुसऱ्या दिवशी कोर्टाची हिअरिंग असते आणि तोच पुरावा आता आनंदी घेऊन जाते. कोर्टामध्ये केस चालू होते. अंशुमनच्या विरुद्ध पुरावा सादर केला जातो आणि स्वतःच्याच म्हणजे आनंदीच्या घरात येऊन अंशुमनने मुद्दाम आपल्याच पाण्यामध्ये विष टाकून आपण स्वतःवरती जीवघेणा हल्ला केलेला असतो आणि आरोप मात्र आनंदीवरती आणलेला असतो हे सिद्ध होतं. मग कोर्टाकडून अंशुमनच्या चौकशीचे आदेश येत आनंदी आणि अंशुमन यांचा डिवोर्सवरती आता मोहर लावली जाते. कोर्ट अंशुमन आणि आनंदी यांचा डिवोर्स फायनल करतो आणि सांगतो हा डिवोर्स झालेला आहे आणि आता अंशुमनची चौकशी करण्यात यावी. सगळेजण जिंकतात. आनंदी हसायला लागते आणि म्हणते, या कोर्टामध्ये मला न्याय मिळाला, पण माझ्यासारख्या अनेक अशा महिला आहेत की ज्या न्यायासाठी तरसत आहेत. पण मी सगळ्यांना एक सांगू शकते, जर आपलं कुटुंब आपल्यासोबत ठामपणे उभं असेल ना तर आपण कोणतीही लढाई जगू शकतो किंवा लढू शकतो. माझं कुटुंब माझ्यासमोर ठामपणे उभं होतं आणि त्याचमुळे ही लढाई मी जिंकण्यामध्ये यशस्वी ठरले. असं म्हणत आनंदी आपल्या आई वडिलांकडे पाहते, त्यांचे आभार मानते आणि कोर्टासमोर जिंकल्यामुळे किंवा डिवोर्स मिळाल्यामुळे आनंदीच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नसतो. डिवोर्स झाल्यामुळे आनंदी आणि अण्णा मालती सगळे खुश असतात.